विनंती असणार आहे सामना सुरू करायचा. चला मॅच लगेच स्टार्ट करा. जे काही तुमचे निर्णय असतील आम्हाला स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय साहिल म्हात्रे एकूण 4 डोले त्यांचे. तुम्ही कुठलीही त्यांच्याकडून चुकी होऊ शकत नाही याची नोंद घ्या, कारण लाईव्ह पेक्षा तेज नजर त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. तर थोड्याच वेळात खऱ्या अर्थानं इथे ज्यांच्या शुभ असते आपण अगोदर उद्घाटन सोहळा पाहिलात ते सन्माननीय सुनील शेठ मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अंगणवाडीसाठी समोर त्यांच्या माध्यमातून खुर्च्यांचा वाटप, दयानंद मडवी यांच्या माध्यमातून सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून साहित्य वाटप केले गेले. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी ट्रॉफ्याज ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेल्या त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक रॉकस्टार आयशा ग्रुप 11 शिर्ले चे सर्व सन्माननीय अजय भाऊ यांच्या शुभ हस्ते सुनील शेठ मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन सुनील शेठ मडवी साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पॅकर म्हणून सातवीने त्यांची ओळख राहिली आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांच्या माध्यमातून 3000 रुपये या स्पर्धेसाठी आणि आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही या ठिकाणी पाहताय. आणि नेहमी जेव्हा या मैदानावरती स्पर्धा होत असतात तेव्हा सडल हाताने त्यांच्या माध्यमातून ट्रॉफ्याज काही पुरस्कृत केले जातात. कॅश प्राइज देखील त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना दिले जातात. त्यांचंही मनापासून इथे आभार आपण व्यक्त करूया. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी या स्पर्धेला उपस्थित झाले. तो जाऊया कॉम्बॉक्स मध्ये मनोहर पाटील यांच्याकडे. थैंक यू सो मच. मुकाबला यहाँ से शुरू हुआ था. पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद के ऊपर लेग बाइज का 1 रन आया था और उसके बाद ये सफलता मिली. तो पहला बड़ा झटका लगता है यहाँ से योगेश के पारी का अंत होता हुआ. आणि बघा इथे कुठलाही डिसिजन रिव्ह्यू तुम्हाला दिला DRS दिला जाणार नाही याची नोंद घ्या. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम नसेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि एकूण जे पहिले हाफ मध्ये 6 संघ असतील त्या 6 संघांमधून 3 संघ राहतील. पहिले 3 संघ राहतील आणि ज्याच्या जास्त धावा असतील त्याला बाय दिली जाईल याची नोंद घ्या. आणि राहिलेले 2 संघ त्यातून मॅच होईल आणि त्यातून जो विनर होईल आणि ज्याला बाय मिळाली होती त्यातून ती मॅच होईल आणि त्यातून एक फायनल साठी क्वालिफाय केला जाईल. आणि सेम सिच्युएशन ही तुम्हाला सेकंड हाफ मध्ये देखील अशी असेल याची नोंद घ्या. इस गेंद के ऊपर ये बड़ा स्ट्रोक, इसकी तलाश थी तिगोड़े क्रिकेट टीम को और ये पहला बड़ा हिट आता हुआ. पहला छक्का मैदान के अंदर हमने देखा जो बल्ले से रन आया था. इसी के लिए तो खिलाड़ी मैदान के अंदर उतरते और जब भी मैदान के अंदर हम देखते क्रिकेट में हमेशा बल्लेबाजों का खेल माना जाता है और यहाँ पर दादागिरी जो करते हैं वो हमेशा बल्लेबाज करते हैं. और ये पहली गुंडागर्दी थी, दिखाया कि हम भी किसी से कम नहीं. विकेट आया था जरूर लेकिन दूसरी गेंद के ऊपर छक्का लगाकर अपने जहरीले इरादे जाहिर कर दिए. 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 7 रन. ये अच्छी गेंद थी, थोड़ा सा स्लो रन गेंदबाजी भी हमने देखी. उठाना चाहते थे लेकिन गेंद बल्ले के नीचे से विकेट कीपर के हाथों में चली गई. डॉट गेंद की समाप्ति. गेंदबाज तैयार. ये गेंद थोड़ी सी दिशा से भटके अंपायर ने हमें दिखाया, हमें बताया जिस तरीके से पंचा में उड़ने के लिए अपने पंख खोलता है उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खुले और हमें दिखाया कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई 1 विकेट के नुकसान के ऊपर दिगोड़ा क्रिकेट टीम 8 रन. इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट. उछाल भरी गेंदबाजी, कोई यहां से नतीजा आया नहीं. डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या 1 विकेट खो जाने के बाद 8 रन. बिल्कुल मनोहर, जिस तरीके से बात करेंगे इस अपकमिंग स्टार सब युवा खिलाड़ी है
जहां पर आप देख सकते हैं मैन ऑफ द टूर्नामेंट यानी कि मैन ऑफ द सीरीज के लिए MS स्पोर्ट्स यानी कि मयूर मात्रे मैन फ्रॉम फुंडे, जिनके माध्यम से मैन ऑफ द सीरीज के लिए बैट यहां पर पुरस्कृत की गई है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। बड़ी बड़ी आकर्षक ट्रॉफी यहां पर नजर आती हुई, फर्स्ट सेकंड ट्रॉफी जो सुनील शेठ मडवी जिनके माध्यम से पुरस्कृत की गई, मैन ऑफ द सीरीज के लिए भी ट्रॉफी रखी गई है, जो मयूर स्मृति यानी कि दयानंद मडवी जिनके माध्यम से बेस्ट बैट्समैन, मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बॉलर के लिए ट्रॉफी दी गई है। और उनके साथ साथ बात करेंगे अक्षय मडवी और दयानंद मडवी, इनके माध्यम से यहां पर मैन ऑफ द मैच के लिए भी ट्रॉफी के अवार्ड जो ट्रॉफी है वो जिनके माध्यम से पुरस्कृत की गई है, उनका भी हार्दिक स्वागत करेंगे। क्या कहेंगे मनोहर, जिस तरीके से इस युवा खिलाड़ियों को इतनी ट्रॉफी जो रखी गई है, एक संकल्पना, क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? तो बिल्कुल यहाँ से जिस तरीके से नए नए खिलाड़ियों को मौका दिया जा रहा है, यही तो भविष्य है क्रिकेट का, और अपने गांव का नाम यही रोशन करेंगे। और इसी के तहत यहाँ पर मुकाबले चलते हुए दूसरे गेंदबाज तैयार होगा इस बार ओवर द विकेट से। यह गेंद ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरे थे। अंपायर ने हमें बताया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई पहले ओवर में केवल 8 रन आए, तो एक छक्का जरूर आया था, लेकिन स्कोर कार्ड के ऊपर यदि हम नजर डालेंगे तो बल्ले से ज्यादा रन आए नहीं, केवल एक छक्का आया है। लेकिन सिंगल डबल पर भी ध्यान देना होगा खिलाड़ियों को, क्योंकि 4 ओवर का मुकाबला, यहां से 40 से 45 रन आपको जोड़ने होंगे। सुनहरा मौसम, सुहाना मौसम है। गेंदबाज तैयार। यह गेंद भी हमने देखी, इस बार अंपायर का इशारा आता बा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में यहां से बढ़ोतरी होती भी, नो गेंद करार अंपायर का इशारा आया और फ्री हिट का मौका बनेगा बल्लेबाज के लिए। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज नजर आएंगे। आयुष बल्लेबाजी करे, उनका साथ निभा रहे मैदान में। क्रिश के बल्ले से एक छक्का हमने पहली गेंद के ऊपर देखा था, और आयुष को भी साथ निभाना होगा जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे। टीम की रन संख्या टोटल हम बात करेंगे 10, 10 के ऊपर पारी पहुंची है। फ्री हिट की यह गेंद है, आयुष के लिए यह मौका होगा। लाइसेंस खुला है, लेकिन यहां से खुली छूट का फायदा क्या उठा पाएंगे यहां पर बल्लेबाज, यह भी देखने वाली बात होगी। यह पहला मुकाबला मैदान के अंदर जारी है। राइट आर्म ओवर द विकेट से यह फ्री हिट की गेंद होगी। आड़े बल्ले से खेलना चाहते थे, इस बार सामने से बल्लेबाज को छकाया, स्वीप करने का प्रयास था, लेकिन गेंद कहीं और से निकल गई, निगाहें कहीं पर थी, और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जितनी डॉट गेंदें आएगी उतना दबाव आएगा बल्लेबाज के ऊपर, उतना प्रेशर बढ़ेगा, और दबाव के कारण गलत स्ट्रोक निकलते हुए हमने देखे हैं, और गलत स्ट्रोक से आती है विकेटें, और विकेटें आएगी तो दबाव और बढ़ता चला जाएगा, और विकेटों की तलाश है मैदान में। राइट आर्म ओवर द विकेट। गेंदबाज तैयार। ये गेंद भी हमने देखी, उछाल भरी गेंदबाजी, कोई मौका नहीं दे रहे। जिस तरीके से पिछली गेंद हुई थी, थोड़ी सी आगे फेंकी थी ये गेंद, पटकी भी करी, आयुष के पास कोई मौका नहीं बना, और डॉट गेंद की समाप्ति होती भी। लगातार 2 डॉट गेंदें इस ओवर में भी हमने देखी है। साहिल ने शुरुआत करी थी, अच्छी गेंदबाजी करी, 1 विकेट भी चटकाया था, और 8 रन खर्च किए थे। और इस ओवर में अब तक 1 वाइड 1 नो गेंद के तहत 2 एक्स्ट्रास के रूप में रन आए। टीम की रन संख्या 1 विकेट के खो जाने के बाद 10 रन है। ओवर द विकेट से ये गेंद आती हुई बल्ले के निचले हिस्से में गेंद लगी, 1 रन जरूर आएगा। दूसरे की कोशिश क्या होगी जी नहीं, लेकिन क्रिश का कोई इरादा नहीं था दूसरे रन का, क्योंकि वो जानते हैं जिस तरीके से उन्होंने छक्का लगाकर अपने इरादे जाहिर करे थे मैदान में। बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हुए बड़े स्ट्रोक खेलना चाहते हैं मैदान में। 1 रन के सिवा ज्यादा कुछ नहीं है। 1 रन की मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज। एक दूसरे को मौका, एक दूसरे के ऊपर भरोसा रखना भी बेहद जरूरी है, और भरोसे के काबिल क्या बल्लेबाजी कर पाएंगे मैदान के अंदर, क्योंकि क्रिकेट में हम हमेशा देखते हैं कि जब 2 बल्लेबाज मैदान के अंदर होते तो एक अटैक करता है और दूसरा डिफेंस। अटैक कौन करेगा और यहां से हमला कौन करेगा। गेंदबाज तैयार। इस बार अच्छा स्ट्रोक आया क्रिश का, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है। 1 रन जरूर मिलेगा। दूसरे की कोशिश होगी, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन का कॉल था और 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों के मदद से पारी धीरे धीरे आकार लेती हुई, 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ती हुई 13 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 2 गेंदों का आना इस ओवर में अभी भी बाकी होगा। स्ट्राइक रन के ऊपर क्रिश है। क्रिश ने 4 गेंदें खेली है, 8 रनों का योगदान है बल्ले से। अच्छी बल्लेबाजी अब तक दिखाई है इस सत्र में। पहला सत्र चलता है, यह पहला मुकाबला दिगोड़े और चिरनेर के बीच में। 1 रन जरूर मिलेगा। यहां से दूसरे की कोशिश क्या होगी, खतरा उठाया, अच्छे थ्रो की गुंजाइश थी, अच्छा थ्रो भी आया, लेकिन उतनी अच्छी दौड़ मैदान में हमने देखी। गुड रनिंग बिटवीन द विकेट, विकेटों के बीच में अच्छी दौड़ लगे, एक दूसरे के ऊपर भरोसा रखा, एक दूसरे को आंखों में इशारा किए, कॉलिंग अच्छी थी, अच्छी समझौता हमने देखा 2 बल्लेबाजों के बीच में, और 2 रन का इजाफा होता। भाई ये आपके पास क्षमता होनी चाहिए सिंगल को डबल में कन्वर्ट करने दी। बड़े स्ट्रोक आ नहीं रहे हैं। टीम की टोटल रन संख्या जाकर पहुंचे 15 रनों के ऊपर। इस ओवर में अब तक 7 रन बने। पिछले ओवर में 1 छक्का जरूर आया था, लेकिन बाउंड्रीज का इंतजार अभी तक इस ओवर में आता बा।
इस ओवर के आने वाली अंतिम गेंद राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज क्रीज है स्ट्राइकर एंड के ऊपर। अच्छी बल्लेबाजी अब तक, पटके भी गेंद करी, थोड़ी सी तेज आई बल्ले के ऊपर। विकेट कीपर जब तक गेंद को पकड़ पाता तब तक 1 रन चुरा। स्ट्राइक रखेंगे क्रिश अपने पास। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद 1 विकेट खो जाने के बाद दिगोड़ी क्रिकेट टीम पहुंच चुकी है 16 रनों के ऊपर। तो चलो मुकाबला शुरू करने हैं दोस्तों, ज्यादा समय नहीं है हमारे पास, बहुत सारे मुकाबले आज के दिन खिलाने बाकी है। 12 बज चुके हैं और हमारा पहला सत्र जारी है दोस्तों। थोड़ा सा सहयोग कीजिए, आपसे हम मदद की पूरी उम्मीद रखते हैं इस आन बान शान और शौकत से बड़ी टूर्नामेंट के माध्यम से। स्ट्राइक रन के ऊपर क्रीश, अच्छी बल्लेबाजी। अब तक 2 ओवर का खेल समाप्त होता है। 8 के औसत धीमे औसत से रन बन रहे, 16 रन। ये गेंद हमने देखी, थोड़ा सा गेंद हाथ से फिसली, विकेट कीपर भी पकड़ नहीं पाए। अंपायर ने इशारा किया कि यह गेंद नो है। टोटल 3 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। तो बिल्कुल इस तरीके से गेंदबाजी होगी तो बिल्कुल बल्लेबाज इसका फायदा जरूर उठाएंगे। थोड़े से चूके जरूर स्ट्रोक खेलने से अटेम्प्ट कर नहीं पाए, लेकिन तब तक 3 रन जरूर मिलेंगे दिगोड़े क्रिकेट टीम को। इन 3 रनों के मदद से पारी पहुंच चुकी है 19 रनों के ऊपर। गेंदबाज तैयार, फ्री हिट की यह गेंद है, अच्छी गेंद थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे। कारपेट के सारे इस गेंद को धकेला, जब तक गेंद को फील्ड करा जाता तब तक 2 रन आसानी के साथ पूरे करे बल्लेबाजों ने। अच्छी बल्लेबाजी, अच्छी साझेदारी पनप रही है दोनों के बीच में। आयुष थोड़े से शांत है मैदान में, लेकिन क्रिश अपना काम बखूबी से निभाते हुए 2 रनों का इजाफा होता है। 21 के ऊपर पारी अब तक पहुंच चुकी है। सभी दर्शकों का इस टूर्नामेंट के माध्यम से हम स्वागत करते हैं दोस्तों। अच्छा मुकाबला जारी है। 2 नए नवेले यंगस्टर खिलाड़ियों की ये दोनों टीमें जीत के लिए संघर्ष करते भी। ये गेंद भी हमने देखी, अच्छी गेंद थी, थोड़ी सी तेज रफ्तार से आई क्रिश के बल्ले के ऊपर। दूसरे की तलाश, अच्छी फील्डिंग। फील्डरों का साथ निभाना जरूरी है दोस्तों, क्योंकि आपके टीम में अच्छा बल्लेबाज कभी रन बनाता है नहीं बनाता है, अच्छा गेंदबाज विकेट लेता है नहीं लेता है, लेकिन एक अच्छा फील्डर आपके लिए हमेशा से रन बचाता है। और क्रिकेट में मारने वाले से ज्यादा दोस्तों बचाने वालों को बड़ा माना जाता है, और वो बचाने की क्षमता आपके अंदर होनी चाहिए। 1 रन का इजाफा होता है। तीसरी गेंद आएगी इस ओवर की, ओवर द विकेट से स्ट्राइक रन के ऊपर आयुष। ये गेंद हमने देखी, लेग स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी। अंपायर ने इशारा किया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी, टीम की रन संख्या आगे बढ़ती भी, टीम जाकर पहुंची अब तक 1 विकेट के नुकसान के ऊपर 23 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। ओवर द विकेट से यह गेंद आयुष के लिए। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट आयुष के लिए गेंद, बल्ले के बीचों बीच से यह गेंद निकली। दैट इज अ माइटी हिट, बिग वन, बिग सिक्सर। इसकी तलाश थी, कितने देर तक खामोश रख पाते। बल्ले के बिल्कुल बीचों बीच गेंद आई और पूरी तरीके से झोंक दिया, पूरी ताकत के साथ गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। दैट इज अ बिग हिट, सिक्सर। 6 रनों के मदद से छलांग लगाता हुआ स्कोर कार्ड पहुंच चुका है 29 रनों के ऊपर। अब पारी ने यहां से रंग चढ़ना शुरू हो चुका है। इस पारी में बल्लेबाज अपने पूरी तरीके से शांत रहते थे। आयुष कभी भी दबाव को हावी होने नहीं दिया और पूरी तरीके से मौका बनाया अपने आप के लिए। कमजोर गेंद का इंतजार किया और उस गेंद के ऊपर प्रहार किया। बड़ा सिक्सर आया था। इससे हौसले जरूर मजबूत होंगे आयुष के, क्योंकि पिछली कुछ गेंदें आयुष की हमने देखी थी, बल्ले से रन नहीं आए थे और इस छक्के ने थोड़ी सी उम्मीदें जरूर जगाई है दिगोड़े क्रिकेट टीम की। 29 के ऊपर पारी पहुंच चुकी है। शानदार बल्लेबाजी का नजारा। अब प्रेशर में आएंगे गेंदबाज। अब किस तरीके से गेंदबाजी होगी, क्योंकि इस ओवर की अभी भी 3 गेंदें खेलने के लिए बाकी होगी बल्लेबाजों को। ओवर द विकेट से यह गेंद आयुष के लिए। ये गेंद हमने देखी, उसी क्षेत्र में गेंद को भेजा गया, डीप लॉन्ग लेग के क्षेत्र में। जब तक गेंद को फील्ड होता, दूसरे की तलाश है और 2 रन का इजाफा होता।
अच्छी दौड़ लगा रहे विकेटों के बीच में और 2 रनों की मदद से 31 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। ऐसा लग रहा था कि काफी धीमी रफ्तार से स्कोर कार्ड पहुंच चुका, लेकिन यह तीसरा ओवर पारी का अहम ओवर था और उसी में रन बनाने की कोशिश और रन बन रहे मैदान में ओवर द विकेट। यह गेंद तेजी के साथ अंदर की तरफ आई, घुमाना चाहते थे गेंद को, लेकिन गेंद उनके पैर से टकराई, अंपायर के इशारे भी आया। लेग बाइस का 1 रन मिलता हुआ और 1 रन की मदद से 32 रन। चला याच्यानंतर होणारी मॅच असेल वाल टीमचे कॅप्टन आणि ओवले टीमचे कॅप्टन दोन्ही कर्णधारांना आम्ही विनंती करतो टॉस साठी लगेच संपर्क साधा। वाल संघाचे कर्णधार आणि ओवले संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी संपर्क साधा। अंतिम गेंद इस ओवर की ओवर द विकेट। स्लोअर 1 गेंदबाजी, बिल्कुल छक्का आया बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर में रन आए थे 8 रन, दूसरे ओवर में भी 8 रन आए, 2 ओवर में 16 बने थे। अब तक टीम की रन संख्या टोटल 32 रन और इस ओवर में 16 रन आए। अच्छी बल्लेबाजी का नजारा हमने देखा। 1 विकेट जरूर खोया है। आयुष शांत है, क्रिश ने अच्छा साथ निभाया। जब आयुष के बल्ले से रन नहीं बन रहे थे, क्रिश ने अपनी बल्लेबाजी जारी रखी, बल्ले से रन बनाए, सिंगल को डबल में कन्वर्ट किया, 1 रन को 2 रन में तब्दील किया और यह तब्दीली रंग लाई। हल्के हाथों से स्ट्रोक कन्वर्ट किए और 2-2 रन चुराते चले गए और 32 रनों के ऊपर पारी पहुंच चुके 3 ओवर की समाप्ति के बाद। अब अंतिम ओवर पारी का यह पहला सत्र हम देख रहे हैं। तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला साऊंड सेवा साऊंड सर्व्हिस उपलब्ध करून दिली ते आरुष मंडप डेकोरेटचे ओनर सन्माननीय संतोष म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। माझे उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन संतोष म्हात्रे साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान केला जाईल। चला वाल टीमचे कॅप्टन घनश्याम लगेच टॉस साठी या। नन्ना मुन्ना जादूगर बिल्कुल आप वाल टीम के ओर से देख सकते हैं, जिसने कमाल की गेंदबाजी की है पिछले सीजन में टेनिस बॉल में और उनके खिलाफ खेलेगी इस सीजन की सबसे खतरनाक फॉर्म में चलने वाली टीम ओवले टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें। पहली गेंद हमने देखी थी, बिल्कुल ब्लॉक होल जिसे कहा जाता है, यॉर्कर लाइन के ऊपर गेंदबाजी, क्योंकि यह प्रमुख अस्त्र होता है, प्रमुख शस्त्र होता है, यह हथियार के तौर पर अपनाते हैं खिलाड़ियों। सरप्राइजिंग डिलीवरी जिसे कहा जाता है और यहां से वही हमने देखा और आयुष ने अच्छा स्ट्रोक खेला, 2 रन चुरा इस गेंद के ऊपर। यह अंतिम ओवर है, लास्ट ओवर है और इस ओवर में बल्लेबाज सबसे ज्यादा रन चुराने की कोशिश करते हैं। बड़े स्ट्रोक की तलाश होगी। 34 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। 40 से 45 तक हर हाल में पहुंचना है। क्या पहुंच पाएगी ये पारी, ये भी देखने वाली बात बनेगी। वाहल क्रिकेट टीम के कप्तान मौजूद है, तो ओवले क्रिकेट टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे कि तुरंत टॉस के संपर्क करें। अंपायर का इशारा आता है नो +6, 7 रन आएंगे इस गेंद के ऊपर। खराब गेंदबाजी। ओवले क्रिकेट टीम दोनों कप्तान यहां पर मौजूद है, वाहल और ओवले के बीच में यहां पर टॉस होगा। ये गेंद हमने देखी। टॉस हो रहा है यहां पर, टॉस करेंगे हमारे हरीश रसाल, इनके शुभ हाथों से यहां पर टॉस होगा ओवले और वाहल के बीच में। ओवले क्रिकेट टीम ने टॉस जीता है और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। वाइड गेंद। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे। टीम की रन संख्या 42, 42 रन है।
4 गेंदों का खेल अभी भी बाकी है। आयुष स्ट्राइकर इनके ऊपर, क्रिश उनका साथ निभा रहे, विकेट गिरने नहीं दिया, साझेदारी बनाई और अच्छी सोच के साथ बल्लेबाजी करी मैदान में। ओवर द विकेट से ये गेंद लोअर फुल टॉस थी, पर स्ट्रोक कन्वर्ट कर नहीं पाए। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में जब तक गेंद को उठाया जाता, फील्ड करा जाता, थ्रो पहुंच पाता, तब तक 2 रन चुराए बल्लेबाजों ने। अच्छी बल्लेबाजी, टीम की रन संख्या 44, 44 रन। 3 गेंदों का आना इस ओवर में अभी भी बाकी। पहला 17 चल रहा है, धीमी रफ्तार से पारी की शुरुआत हुई, लेकिन तीसरे ओवर में जो 16 रन बने, आयुष के बल्ले से भी रन बने थे और क्रिश ने उनका अच्छा साथ निभाया। अच्छी गेंदबाजी के सामने रन बनाए, पहले संतुलन रखा, अपने आप को संयम रखा और फिर से रन बनाने की कोशिश करी और वो कोशिश रंग लाई। कदमों का इस्तेमाल, दैट इज अ बिग हिट, बिग सिक्सर और इस छक्के के मदद से 50 रन कंप्लीट, 50 रन पूरे करे यहां पर दिगोडे क्रिकेट टीम ने। ऐसा लग रहा था कि शायद टीम 40-45 तक पहुंच जाएगी, लेकिन ये पारी 50 के पार होती हुई 50 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं और अभी भी पारी की 2 गेंदों का आना अभी भी बाकी। आयुष पूरी तरीके से रंग में आ चुके हैं और उनके बल्ले से रन बन नहीं रहे, मानो बह रहे और कमाल का स्ट्रोक कन्वर्ट किया। 6 रनों की मदद से 50 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। जबरदस्त यहां पर बल्लेबाजी, 25 रनों के ऊपर बल्लेबाजी अब तक आयुष कर रहे हैं और क्रिश भी उनका अच्छा साथ निभा रहे हैं मैदान में। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। ओवर द विकेट से यह गेंद, गेंदबाज तैयार, 5वीं गेंद लेकर प्रेशर में, दबाव में। ये गेंद भी हमने देखी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी, अंपायर का इशारा आया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में यहां से बढ़ोतरी होती हुई 51 के ऊपर पारी पहुंची है। 2 गेंदों का आना बाकी है। थोड़ा सा सलाह मशवरा, प्रेशर में गेंदबाज है, दबाव भरा माहौल बन चुका है, बड़े रन आए। ये गेंद वाइड है। अब तक 19 रन इस ओवर में बने और 2 गेंदों का आना बाकी है। चलो मुकाबला शुरू करना है। अंपायर से बहस करना बिल्कुल मना है दोस्तों और रिव्यू सिस्टम बिल्कुल अवेलेबल नहीं है यहां पर, आपको ध्यान रखना है। पांचवी गेंद इस ओवर की, कदमों का इस्तेमाल किया, अच्छा स्ट्रोक खेला है, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है, लेकिन पहुंच से दूर, गेंद आएगी सीमा पार, दैट इज अ फ्लैट वन, सिक्सर। 6 रनों की मदद से पारी रफ्तार पकड़ती हुई, रफ्तार से आगे बढ़ती हुई, तेज तर्रार बल्लेबाजी, 57 रनों के ऊपर पारी पहुंची है। कमाल की बल्लेबाजी। गेंदबाज तैयार, अंतिम गेंद ओवर द विकेट आयुष के सामने। ये गेंद घुमाना चाहते थे, क्रिश रन चुराना चाह रहे। एक रन यहां से जरूर मिलेगा। पहली पारी हुई यहां पर समाप्त। टीम की रन संख्या बनी 58, 58 रन बने और 4 ओवर में 59 रनों का टारगेट। क्या ये रन चेस होंगे? क्या मुकाबले में मजा आएगा? क्या मुकाबले की कहानी दिलकश कुछ अलग हमें देखने को मिलेगी? और ये दिल धड़काने वाली कहानी सुनाने के लिए हमारे सामने पेश होंगे द रॉकिंग प्रवीण गायकर, मैन फ्रॉम वाकड़ी। थँक्यू मनोहर पाटील वाजे, तुम्ही आवाज ऐकलात. रॉकस्टार आईशा ग्रुप 11 शिर्ले यांच्या माध्यमातून साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही पाहताय. एक दिवसीय ही स्पर्धा आणि एकूण जर विचार केला तर 12 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. त्यापैकी पहिले जे 6 संघ असतील त्यातून एक संघ फायनलमध्ये क्वालिफाय केला जाईल आणि सेकंड हाफमध्ये 6 संघ खेळले जातील, त्यातून देखील एक संघ क्वालिफाय केला जाईल आणि शेवटची फायनल मॅच तुम्हाला आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पहिला सामना या ठिकाणी पाहताय तुम्ही, एन्जॉय करताय जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यात सर्व प्रेक्षक मायबापांचं, क्रिकेट रसिकांचं मी प्रवीण गायकर वाकडी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाकडे, जिथे पहिलीच मॅच टॉस जिंकला होता. खऱ्या अर्थानं ओवी स्पोर्ट्स 11 चिरनेर टीमच्या कॅप्टन आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये धाब्यासाठी संघर्ष करत होता तो शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे क्रिकेट संघ आणि शेवटच्या 2 षटकामध्ये अतिशय दमदार फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं आयुष कोहली याची तडाखेबंद फलंदाजी आणि त्याच्यानंतर क्रिश कोहली याची देखील तुम्हाला एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिले फलंदाज सलामीला आले होते ते म्हणजेच योगेश शून्यावरती बाद झाले आणि त्याच्यानंतर डाव अगदी सावरला.
तो आयुष आणि क्रिश कोहली या दोन्ही खेळाडूंनी मागच्या वर्षीचा तुम्ही रायगड प्रीमियर लीगचा विचार केला सीझन 2 मध्ये वीर मराठा जोहे पेन हर्षद चितले यांचा संघ तुम्ही पाहिलात. त्या संघामध्ये जबरदस्त मोठ्याच्या कॅप्टनशीमध्ये या खेळाडूने चांगली कामगिरी केली होती. तर शुभम मडवी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर शुभम मडवी साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये तुम्हाला चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ गरज साहेब यांची देखील थोड्याच वेळात उपस्थिती होईल. आणि चिर्ले एन्जॉय ग्रुपचा हाशिम आमला म्हणून ज्याला संबोधलं जातं त्यातलं संगम माली देखील एकविरेवरून इथे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. चला पंच मॅच लगेच स्टार्ट करा. याच्यानंतर होणारी मॅच असेल अर्थातच ओवले बॉल द्या मैदानात ओवले विरुद्ध बहाल या दोन संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. तर ओवी 11 चिरनेर संघाकडून सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. स्ट्राईकला कोण जाईल? तर स्ट्राईकला गेलेत सर्वेश आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज यश ही सलामीची जोडी मैदानावरती. जर 4 षटकांचा विचार केला तब्बल 58 धावा कुठून काढल्या त्याने 59 धावांचा इथे पाठलाग करावा लागेल. आणि सकाळच्या सत्रामध्ये या जरी अपकमिंग स्टार यंगस्टर अंडर 20च्या जरी मॅचेस असल्या तरी सकाळच्या सत्रामध्ये 200हून अधिक प्रेक्षक जोडले गेलेत. आणि कदाचित यातूनच तुम्हाला या रायगड जिल्ह्यातील मोठे मोठे खेळाडू येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळतील. कारण जेव्हा तुम्ही लहान वयामध्ये आपला चांगला परफॉर्मन्स देता तेव्हा तुमच्या कॅप्टन मेन टीम मोठ्या संघामधील तुम्हाला कॅप्टन तुमच्याकडे नजरा ठेवतो आणि त्याला तो संधी तुम्हाला देतो. आणि त्या संधीचं तुम्ही जेव्हा सोनं करता आयुष्यामध्ये भरपूर चांगली वाटचाल करून तुम्ही तुमच्या गावाचं नाव देखील रोशन करता. तसे सर्व यंगस्टर खेळाडू आज पाहायला मिळत आहेत. आयुष कोहली गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईक एंडला फलंदाज सर्वेश अगदी कमी वयाचे हे खेळाडू. आणि पाहूया स्वतःचा परफॉर्मन्स देण्यासाठी आज चिर्लेच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं एक दुसऱ्यासमोर उभे आहेत. आव्हान जरी कठीण असलं 59 धावांचं तरी त्याचा उत्तर देत असताना ओवी 11 चिर्ने संघ देखील मागे पडणार नाहीये. दोन्ही संघ विचार केला तर मातब्बर संघ अंडर 20 मध्ये आणि आता विचार करावा लागेल या पहिल्या 2 षटकामध्ये खास करून आयुष कोहली याच्या ओव्हर्समध्ये कशा पद्धतीची फलंदाजी ओवी 11 चिर्नेर या संघाकडून पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट हायवे एंड कडून गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज आणि फलंदाज आहेत सर्वेश. पहिलाच बॉल फेस करतील. जबरदस्त लाईन अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला तर टॅप केलाय बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत उचलतील बॉलला आणि एका धाबेने इथे श्रीगणेशा करत असताना ओवी 11 चिरनेर क्रिकेट संघाचे खेळाडू सर्वेश एक ही धावसंख्या फलकावरती 59 धावांचा पाठलाग करत असताना कमीत कमी पहिल्या विकेटसाठी त्यांना धावांची गरज असेल. यश नवीन फलंदाज स्ट्राईकला पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न केला होता. बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑन व्ही शेप मध्ये क्रिश आहेत त्या ठिकाणी थोडेसे मिसफील करतायत आणि लगेच त्याचा फायदा उचलला फलंदाजाने. तिथे 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. बघा जशा 2 धावा आल्या तेच वेगाने चपलाईने लगेच टाळ्यांचा वर्षाव ओवी 11 चिरनेर संघाच्या खेळाडूंच्या वतीने झाला. कारण हेच असतं कॉन्फिडन्स. एखाद्या खेळाडूला जर तुम्ही कॉन्फिडन्स दिलात तर चांगली कामगिरी तो करू शकतो. 59 धावांचा पाठलाग करत असताना 3 धावा फलकावरती ओव्हर द विकेट. आगू टप्प्याचा बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त लाईन आणि लेंथ आयुषकडे अनुभव भरपूर आहे. कारण मागची जी दिगोडे प्रीमियर लीग झाली होती तिथे देखील त्याची चांगली गोलंदाजी आणि सातत्याने जेव्हा तुमचा रेग्युलर क्रिकेट संघ मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो एशियन स्पोर्ट दिगोडे त्या संघामधून देखील याची चांगली कामगिरी होत असते. आणि आज मात्र अंडर 20 मध्ये इथे कामगिरी करत असताना फटका चांगला आहे. तिथे खेळाडू आहेत लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जज करतील. व्हेरी गुड फिल्डिंग. दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न कदाचित धोका होऊ शकतो परंतु यष्टी रक्षकाने जर हा बॉल कलेक्ट केला असता तर फलंदाज बाद झाला असता. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत. त्या तब्बल बिनगडी बाद असताना 5 ही धाव संख्या. 56 धावांची अजूनही गरज. साईशा ग्रुप माफ करा रॉकस्टार आईशा ग्रुप चिर्ले यांच्या माध्यमातून साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न परंतु यावेळी प्रॉपर टायमिंग लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. हा षटकार आणि जसा जीवनदान मिळाला फलंदाज यश यांना आणि त्याने भिरकावून दिलाय बॉल सीमा रेषा पलीकडे. हा दर्जेदार षटकार. अप्रतिम टायमिंग
बॅटच्या रडारमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा निर्णायक षटकार. त्यांना माहिती आहे आयुषच्या ओव्हरमध्ये जरी कमीत कमी 12 धावा आल्या तर मागच्या 3 गोलंदाजांना ते टार्गेट करू शकतील आणि कदाचित हेच दाखवत असताना फलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळी बॉल थोडासा भिजवला, त्याच्यानंतर थोडासा आखू टप्पा उचली घेतली बॉलने आणि शेवटच्या बॉलवरती येतो निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या हवी होती OV11 चिरनेर टीमला तशी धावगती देत असताना एक षटक कंप्लीट, धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 11 आणि विजयासाठी 59 धाब्यांचा पाठलाग करत असताना आता मात्र गरज असेल 18 चेंडू आणि 48 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. पहिल्या हाफ मधून तुम्हाला 6 संघ पाहायला मिळतील. पहिली मॅच तुम्ही इथे एन्जॉय करता. शशिकांत स्पोर्ट दिगोळी टीम टॉस हारली, बॅटिंग त्यांच्या वाटेला आली. पहिल्या 2 षटकामध्ये धाब्यांसाठी धडपडत होते आणि त्याच्यानंतर क्रिश आणि आयुष या 2 फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करत असताना पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी तब्बल 58 धावा कुठून काढल्या आणि 59 धाब्यांचा पाठलाग करत असताना सुरुवात अतिशय दमदार, कोणताही विकेट गमावला नाहीये आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा त्यांनी धावफलकावरती नोंदवल्यात. 18 चेंडू 48 धाब्यांची गरज. ज्या संघाच्या जास्त धावा पहिल्या 6 संघांमधून जे 3 संघ राहतील, ज्या संघाच्या जास्त धावा त्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्या. आणि त्याच्यानंतर सेकंड हाफ मध्ये 6 संघ असतील तिथे देखील 30 नियमावली असेल. अगोडाप्याचा बॉल एका क्षणाला वाटलं होतं की त्याला सोडून द्यावा, बाउन्सर होईल, बॉल थोडासा उचली घेईल, परंतु निर्णायक क्षणी पॅटचा फेस खोलला म्हणता येणार नाहीये, परंतु बॅटला बॉल लागून जातोय कव्हर्सच्या शॉर्ट कव्हर्स मध्ये. तिथे फक्त 2 धाबा कंप्लीट करतायत आणि 2 धाब्याच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतायत. त्या 13 ही धावसंख्या. 17 चेंडू तर 17 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज. बॉल अगोदर उचलायला हवा होता, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं करायला हवं होतं, परंतु अजूनही वेळ गेले नाही. तुम्हाला क्षेत्ररक्षण मध्ये सुधारणा कराव्या लागतील. क्रिश कोहली सज्ज होत आहेत. फटका भरपूर चांगला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलतील बॉल. आउटफील्ड पाण्याच्या वेगाने तिथे कमी होते, थोडीशी स्लो होते आणि इथे बघा कव्हर्सला खेळाडू आले होते ते इथे बॉल अडवता अगोदर स्लिप झाले आणि तिथे करा फिल्डिंग यष्टीरक्षकाच्या मागे. तोपर्यंत धावा कंप्लीट करतायत या ठिकाणी 3 आणि 3 धावेच्या मदतीनं एकूण धावफलकावरती धावा लागतायत त्या तब्बल 16. अजूनही गरज असेल 43 धाव्यांची. तर सन्माननीय दयानंद म्हात्रे साहेब आणि धीरज नाईक साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. दयानंद साहेब आणि धीरज नाईक साहेब यांना दोन्ही मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. गोलंदाज क्रिश भरपूर चांगली गोलंदाजी करतात, परंतु फिल्डिंग इथे खरा पाहायला मिळते. आखू टप्प्याचा बॉल होता, त्याला थोडीशी उचली होती आणि इथे पंचांचा इशारा देखील येईल. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 1 बाउन्सचा इशारा देखील गोलंदाज क्रिश यांना देत असताना 1+1 या धावा आहेत ना महत्वाच्या ठरतील मनोज या मॅच मध्ये, कारण 59 धावा जेव्हा पाठलाग करत असताना धावा झाल्या धावफलकावरती तब्बल 18 धावा. अजूनही 41 धाब्यांची गरज असेल. याच धावांची गरज कदाचित कधी कधी लागते या संघाला आणि त्याच अवांतर धावा मिळतायत OV11 चिरनेर टीमला. यॉर्करचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि बॉल ऑफ स्टंपवर आदळला आणि पहिला धक्का लागेल या ठिकाणी OV11 चिरनेर टीमला. फलंदाज बाद होतील त्या अर्थातच सर्वेश. संघासाठी धाबा बनवले या खेळाडूने तब्बल विचार केलात तर सर्वेश बाद झालेत. त्याच्या वैयक्तिक धाबा तुम्ही जर विचार केलात तर तब्बल 5 या धावसंख्येवरती तो बाद झालाय आणि पहिला गडी इथे बाद होतोय तो OV11 चिरनेर टीमचा. नितांत गरज होती 1 विकेटची या ठिकाणी शशिकांत स्पोर्ट दिगोळे टीमला, ज्याने पहिल्या सत्रामध्ये धावांचा डोंगर उभा केलाय. आणि शिर्ले मैदान म्हटल्यानंतर तुम्हाला मित्रांनो राधे एंटरप्राइजेसचे सर्व दीपक शेठ पाटील यांची नेहमी सातत्याने आठवण. महाराष्ट्रातील पहिली अशी स्पर्धा या मैदानावरती झाली होती, ती तब्बल 10 लाखाहून अधिक पारितोषिके आणि त्याच्यानंतर तुम्हाला नृत्य, त्याच्यानंतर तुम्हाला बँजो, त्याच्यानंतर लावणी, त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा, महाराष्ट्रातील दिग्गज नेते मंडळी देखील या त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. आणि नक्कीच आज मात्र या राधे एंटरप्राइजेस चिर्ले या मैदानावरती रॉकस्टार आयशा ग्रुप चिर्ले यांच्या माध्यमातून तुम्हाला ही रबर बॉल स्पर्धा अंडर-20 ची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. तमाम प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये देखील जोडले गेलेत. क्रिशने कमबॅक केलाय संघाला. 1 विकेटची गरज होती. ही साझेदारी, ही भागीदारी जी होती ती त्यांना तोडणं महत्वाचं होतं आणि ती भागीदारी तोडल्यानंतर आता नवीन फलंदाज येत आहेत. इन ॲट नंबर 3 1 डाऊनचे फलंदाज येत आहेत. साहिल
ॲज अ कॅप्टन आय थिंक कॅप्टन आहेत संघाचे लेफ्ट हँड डावखुरे हाताचा फलंदाज हवा देखील साथ देत नाहीये. कदाचित त्याचा बेनिफिट गोलंदाजांना होऊ शकतो, परंतु चिरलेची विकेट्स मधल्यानंतर तुम्हाला फलंदाजासाठी नेहमी वातावरण अनुकूल राहिले आणि कदाचित या मॅच मध्ये देखील सेकंड हाफ मध्ये सेकंड इनिंग्स मध्ये काय फलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला फटका एक्सिक्यूट केला ते क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड विकेटला बॉलला अडवतील फक्त एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं कॅप्टन साहिलने आपलं स्वतःचं खातं उघडत असताना एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या एकूण पोहोचते ती तब्बल 19 या धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी गरज असेल ती 40 धाव्यांची गरज. उर्वरित बॉल या षटकामध्ये शिल्लक असतील. तब्बल एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि म्हणजेच एकूण 13 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. 2 चेंडू शेष असतील. एक चेंडू वाईट होता या ओव्हर्स मध्ये म्हणजे एकूण 14 बॉल आणि 40 धाव्यांची गरज. आव्हान महागडं म्हणता येणार नाहीये. 9 विकेट अजूनही शिल्लक असतील आणि त्या अनुषंगाने आता ओबी 11 चेन्नई टीमला फलंदाजी करावी लागेल. यावेळेस बॅचेस आणि फलंदाज होतील बाद. क्रिश कोहलीने निर्णायक क्षणी 2 महत्वाचे गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय आणि या ठिकाणी जर विचार केलात तर पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर क्रिश कोहलीने एक चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीमसाठी. तर खऱ्या अर्थानं आपण एन्जॉय ग्रुप चिरले यांच्या माध्यमातून ज्या खेळाडूची नेहमी सातत्याने चर्चा केली जाते ते चिरले संघाचे हाशी मामला अर्थातच संगम माली यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10 चेंडूंचे बॉक्स ज्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केले गेले आणि एक्युरेवरून खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेत आहेत आणि संध्याकाळपर्यंत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अजून काय व्यवस्था असेल सांगता येत नाहीये कारण छुपे रुस्तुम सातत्याने ओळखले जात आहेत. दमदार आणि रुबाबदार कुशल नेतृत्व आणि सुप्रसिद्ध दानशूर व्यक्तिमत्व अर्थातच संगम माली तुम्ही यांचा खऱ्या अर्थानं गुणगौरव ऐकलात आणि नेहमी चांगला योगदान त्यांच्या माध्यमातून राहिलाय. गोलंदाज क्रिश पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस लाईन खराब आहे. बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अर्थातच फीटचा बॉल असेल. एक अवांतरच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतायत ते अर्थातच 20 धावसंख्या माफ करा अजूनही 39 धाव्यांची गरज असेल. उघडा डोळे पान नीट पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि फलंदाज सज्ज क्रिश कोहलीच्या या शेवटच्या बॉलवरती फुल्लर लेन कदाचित बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. यावेळी निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावसंख्या होते ती तब्बल 10.00च्या सरासरीनं 20 ही धावसंख्या. आता विजयासाठी गरज असेल 12 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज. आव्हान थोडंसं खडतर वाटत असताना कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या त्याच्यानंतर क्रिश कोहलीने 2 विकेट्स घेतले आणि त्याच्यानंतर या संघाला ओबी 11 चेन्नई संघाला बॅकफुटवर ढकललं आणि थोडासा दबाव आता मात्र वाढत गेलाय. मनोहर पाटील तुम्ही नेहमी सांगत असता प्रेशर कुकरची सिटी आता ही ओबी 11 चेन्नईच्या डोक्यावरती जास्त होत असेल कारण 12 बॉल मध्ये आता त्यांना बनवायचे आहेत 39. कमीत कमी प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 17 ते 18 20 धाव्यांची गरज असेल म्हणजे 3 षटकार प्रत्येक ओव्हर्स मध्ये पाहिजेत. क्रिश कोहली आणि आयुष कोहली यांचे षटक मात्र आता कंप्लीट झालेत. शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे या संघाकडून नवीन गोलंदाज येत आहेत ते म्हणजे शुभम अपकमिंग स्टार. सातत्याने कमी वयामध्ये जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देता मागाशी उल्लेख केला होता तेव्हा तुम्हाला मोठ्या संघांमध्ये मेन संघामध्ये तुम्हाला चान्स दिली जाते आणि आता हे भवितव्य असेल. हे षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचं असेल. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या तर मजबूत स्थितीमध्ये राहील शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे संघ आणि हा षटक जर मोठा आला ओबी 11 चिरनेर टीम साठी तर शेवटच्या ओव्हर्स मध्ये मॅच मध्ये मजा येईल. गोलंदाज शुभम डावकरे आताचे फलंदाज कधी हवा वेगाने तर कधी हवा शांत. आता या शांत हवेमध्ये फलंदाज फायदा घेतील का. लाईन भरपूर खराब. पहिल्याच बॉलवरती खूप जास्त बाउन्सर बॉल पंचांनी त्याला अवांतर घोषित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल आणि एक बाउन्सचा इशारा देखील त्याला देत असताना एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा पोहोचतात ते 21 आणि विजयासाठी गरज असेल आता 38 धाव्यांची. जशा जशा एक्स्ट्रा धावा येत जातील तसा तसा बेनिफिट होत जाईल बॅटिंग करणाऱ्या ओबी 11 चिरनेर टीमला. आता कॅप्टनला साजेशी कामगिरी करावी लागेल. कॅप्टन कसा असावा कर्णधाराचं काय उत्तरदायित्व असतं हे आता दाखवावं लागेल ते अर्थातच फलंदाज साहिल यांना. नॉन स्ट्राईकला कोण आहे रे. मोईल
नॉन स्ट्रायकर फलंदाज तुम्ही पाहताय. गरज आहे 12 चेंडू आणि 38 धावेंची. एक षटकार आतापर्यंत आलाय तो म्हणजेच बॅट्समॅन यश यांच्या बॅटमधून. आता साहिल आणि मोईल या दोन खेळाडूंनाही कामगिरी करावी लागेल. गोलंदाज पहिल्याच बॉलवरती खराब लाईन फेकत असताना त्याचा बेनिफिट फलंदाजी करणाऱ्या टीमला होऊ शकतो आणि दडपण सातत्याने तुम्ही पाहता या गोलंदाजावरती. अँगल चेंज केलाय, राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील. यावेळेस पुन्हा एकदा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पंचांनी लगेच त्याला नो बॉल घोषित केलाय आणि इथे नो बॉलच्या मदतीने धावा लागतात त्या फलकावरती. त्या म्हणजेच एकूण 22 धावा. 37 धावींची गरज. फ्री हिटचा बॉल असेल. मनोज इथे चुक्या होत आहेत शशिकांत स्पोर्ट दिगोडे टीमच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. जिथे विकेट जर तुम्ही पाहिली तर खऱ्या अर्थानं चुकी आहे आणि कदाचित तिथे तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो, परंतु त्यावेळी तुम्हाला टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागतं आणि एकदा बॉल जर बॅट्समनच्या रडारमध्ये आला तर तिथे षटकार येऊ शकतो. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. ठीक तोपर्यंत कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता. व्हेरी गुड कमबॅक. चांगला कमबॅक करत असताना या ठिकाणी गोलंदाज शुभम यांच्या माध्यमातून पहिले 2 चेंडू खराब फेकले त्याने आणि त्याच्यानंतर विचार केला तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. 11 चेंडू आणि 37 धावींची गरज. एकूण 6 षटकार जर लगावले तर ओवी चिरनेर संघ हा मॅच जिंकू शकतो. त्यापैकी पहिला षटकार येतो की काय? भरपूर हवेत आहे बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, जज करतील. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक. व्हेरी गुड फिल्डिंग आणि फलंदाज होतील बाद. केवल याच्या माध्यमातून आज खेळ टिपला गेला आणि फलंदाज बाद होतील ते म्हणजेच साहिल आणि कॅप्टन मात्र मैदानातून बाहेर होत आहेत. अजून एक धक्का लागेल ओवी 11 चिरनेर टीमला. भरपूर प्रेशर आहे. शेवटचे 10 बॉल शिल्लक असतील. 37 धावेंची गरज. बघा किती चांगलं कमबॅक म्हणता येईल शुभम याच्या गोलंदाजीचं, कारण पहिले 2 चेंडू त्याने खराब फेकले होते आणि त्याच्यानंतर त्याने स्वतःला सावरलं, मन अगदी शांत ठेवलं आणि फ्रेश माइंडने तो गोलंदाजी पुन्हा एकदा सुरुवात केली आणि 2 चेंडू त्याने सलग निर्धाव तर फेकलेतच आणि त्यात त्याला एक विकेट देखील संपादन करण्यामध्ये यश लाभलंय. इट्स अ ग्रेट कमबॅक. 10 चेंडू 37 धावींची गरज. कुठला असा खेळाडू असेल मधल्या फलीमध्ये ज्याची गरज आहे ओवी 11 चिरनेर टीमला? भरपूर सारे प्रेक्षक चिरनेरचे वाट पाहत असतील की मिडल ऑर्डर्सला एखादा खेळाडू येईल आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून तो मॅच मध्ये विनिंग परफॉर्मन्स देईल. शुभम स्ट्राईकला फलंदाज जात आहेत. नवीन गुडघ्याच्या आधारावरती फटका एक्सिड्यू केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू डीप मध्ये येईल. उचलेल बॉलला. एक धाव कंप्लीट. बॉल हरवलाय. जर एक बॉल 4 धावा असत्या तर विचार आणि 4च धावा तुम्हाला काढायची त्याची नोंद घ्या. 3 कंप्लीट. आता बॉल तुम्ही बिंदास शोधत बसा. 4 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि निर्णायक क्षणी 4 धावा येत असताना या 4 धाब्याच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात त्या 26. अजूनही विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 9 चेंडू आणि 33 धावेंची गरज. ज्या संघाच्या जास्त धावा असतील त्या संघाला बाय दिली जाईल. पहिल्या 6 संघांमधून जे 3 संघ राहतील ज्या संघाच्या जास्त धावा असतील त्याला बाय दिला जाईल याची नोंद घ्या. यावेळी बॅटची एज लागले. क्षेत्ररक्षक आहेत विकेट किपर आयुष कोहली बॉल खाली आणि फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक लागेल या ठिकाणी तब्बल 4था धक्का. ओवी 11 चिरनेर टीमला थोडासा बॅकफुटवर येत असताना दबावामध्ये आहे हा संघ आणि आता विजयासाठी गरज असेल शेवटचे उर्वरित या षटकातील 8 बॉल शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल ती तब्बल 33 धावेंची. खराब परिस्थिती. मिडल ऑर्डर्सला तुमच्याकडे मजबूत फलंदाज भरणं असणं हे गरजेचं असतं, परंतु या क्षणाला एकही फलंदाज असा नाहीये की ज्याच्या बॅटमधून षटकार येऊ शकतील. कारण जेव्हा शशिकांत स्पोर्ट दिगोडे संघ फलंदाजी करत होता तेव्हा त्यांच्या फलंदाजांच्या माध्यमातून तुम्ही षटकार चौकार पाहिलेत. फक्त एकच षटकार आता आलाय ओवी चिरनेर या संघाच्या बॅट्समॅनांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू येतील डीप मध्ये. 2 धाबा इथे कंप्लीट करतायत. एक धाव महत्वाची असेल आणि 2 धाब्याच्या मदतीने धाबा लागतायत त्या म्हणजेच 28. आता 31 धाव्यांची गरज. 1 रन शॉट त्याच्यामध्ये. आधीच दुष्काळ त्यात 13वा महिना. 32 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू 32. या क्षणाला षटकार येणं गरजेचं असेल. कदाही षटकार आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा राहू शकतील आणि तो षटकार कदाचित येतो की काय आणि हा लो फुल टॉस बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल. व्ही शेप मध्ये षटकार येतोय. निर्णायक क्षणाला छोटी हाईट बडी फाईट आणि हा षटकाराच्या मदतीनं एकूण संघाची धावसंख्या होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 33 आणि आता विजयासाठी गरज असेल 6 बॉल आणि 26 धाव्यांची गरज.
जबरदस्त फटका. आता कदाचित हा स्टेटस देखील पडला जाईल व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि मिडल ऑर्डर्सला देखील चांगली कामगिरी गरज होती एका षटकाराची आणि तो षटकार ठोकत असताना हा OV11 चिरनेर क्रिकेट संघाचा खेळाडू नाव काय संकेतच्या बॅटमधून षटकार आलाय. तर नवीन गोलंदाज येत आहेत शशिकांत स्पोर्ट दिगोडे टीम कडून संकेत. बॅट्समन कोण आहे? षटकार मारला तो हर्षच्या बॅटमधून, माफ करा, षटकार आलाय. आता संकेत आले शेवटच्या षटकामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतील. मोईल स्ट्राईक एंडला फलंदाज. 6 बॉल 26 धावांची गरज. 4 षटकार या मॅचचा भवितव्य ठरवू शकतील. अजूनही वेळ गेली नाहीये. कदाचित या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, कारण शेवटच्या क्षणाला दाखवून दिलं की एक षटकार लगावून या मॅच मध्ये आम्ही अजूनही जिवंत आहोत. लाईन मिस केले बॅट्समनने. कदाचित या बॉलवरती षटकार यायला हवा होता. फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित बॅट्समनला लालच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु या बॉलवरती षटकार येणं हे गरजेचं होतं. मोईल आधीच जर विचार केला मोईलचा तुम्ही, अगदी तावाने असतो गोलंदाज, कधी एकदा एक रफ्तारने गोलंदाजी करेल, परंतु इथे फ्लाईट दिली होती. स्पिन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते यावेळेस. बघा याच्या अगोदरचा बॉल फुल टॉस होता, त्याच्यानंतर हाफ ट्रॅकर बॉल, टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल खोलवर पद्धतीने राहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मॅच मात्र पूर्णपणे आता शशिकांत स्पोर्ट्स दिगोडेच्या हातामध्ये येत असताना 4 चेंडू आणि 26 धावांची गरज. व्हेरी गुड बॉलिंग. मागचे 2 गोलंदाज जर तुम्ही पाहिलेत काय महत्वाची गोलंदाजी केली. यावेळी साकू टप्प्याचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांचा. बॅट्समनची जर शैली तुम्ही मॉईलची पाहिलीत ना, तर मला तर वाटतं टेनिस बॉलला जे फटके लगावले जातात तशा पद्धतीचा तो फटके लगावण्याचा प्रयत्न करतो, परंतु रबर बॉल आणि टेनिसमध्ये भरपूर फरक असतो. तुम्हाला त्यासाठी नजरा तुमच्या तीक्ष्ण असणं हे गरजेचं असतं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येईल. अवांतरच्या मदतीने धाबा लागतात धावफलकावरती तब्बल 35 आणि विजयासाठी आता गरज असेल 24 धावांची. 4 चेंडू 24 म्हणजे 4 षटकारांची गरज. जे केतन मात्रेने करून दाखवलं होतं तेच आता मोईलला करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब आहे. सलग 3 बॉल अवांतर फेकलेत आणि 3 अवांतरच्या मदतीने धावफलकावर जावं लागतात. त्या 36 अजूनही गरज असेल 23 धावांची. राऊंड द विकेटने पहिले 2 बॉल अगदी बरोबर लाईनने फेकले होते आणि त्याच्यानंतर 3 चेंडू अगदी खराब. यावेळेस ऑन साईडला फटका केले, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषा लगत बॉल जाईल. कदाचित धाबा घेण्याचा प्रयत्न करतायत. 2 तर कंप्लीट. पुन्हा एकदा बॉल मिस आणि ज्या पद्धतीने 3 धावा कंप्लीट करतायत, 3 धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज आणि 3 धावेच्या मदतीने धाबा लागतायत त्या 39. 20 धावांची गरज असेल. 3 बॉल आणि 20 धावांची गरज. एखादा नो बॉल जर आला, त्याच्यावर मोठा फटका आला, तर या मॅच मध्ये OV11 चिरनेर आपला दबदबा पुन्हा एकदा वर्चस्व करू शकतं. अगदी जास्त गवत तुम्ही मैदानावरती पाहता, कारण ज्या पद्धतीने टेनिस हंगाम चालू होता तसंच तुम्ही हा रबरचा हंगाम देखील पाहताय. व्हेरी गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी करताय त्या ठिकाणी हर्ष आणि हा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार आणि चौकाराच्या मदतीने एकूण धावा लागतात धावफलकावरती. त्या म्हणजेच तब्बल 43. विजयासाठी गरज असेल उर्वरित चेंडू असतील 2 आणि 16 धावांची गरज. 2 चेंडू 16. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर धावा कुठण्यामध्ये यशस्वी झाले असते तर या मॅच मध्ये अजून तुम्हाला मजा आली असती. शेवटचा बॉल शिल्लक असेल, फलंदाज हर्ष होतील बाद. तर चला याच्यानंतर होणारी मॅच असेल लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. ही मॅच संपल्यानंतर मला वाटतं वहाल टीमने टॉस जिंकलाय आणि घनश्याम माफ करा ओले टीमने टॉस जिंकला आणि निर्णय असेल त्यांचा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. ज्या कोणा संघाला आक्षेप असेल त्याने अगोदरच घ्या. मॅच झाल्यानंतर कुठलाही तुमचा आक्षेप स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्या. आणि मॅच इथे फिनिश होते. मॅच जिंकली ती अर्थात शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक OV11 चिरनेर टीम. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच साठी शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे टीम तुम्हाला देखील खूप शुभेच्छा. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट दॅट आयुष कोहली. 31 धावांची बहारदार फलंदाजी त्यांनी केली. तर शशिकांत स्पोर्ट दिगोडे टीम कुठेही जाऊ नका. तुमच्यातून एक संघ फायनल साठी क्वालिफाय केला जाईल याची नोंद घ्या. आणि या मॅचचे हिरो ठरलेत
अर्थातच आयुष कोहली 31 धावा आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली ते अर्थातच सतीश माफ करा मयूर स्मृती यांच्या स्मरणार्थ श्री दयानंद मडवी आणि कुमार अक्षय मडवी यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली गेली आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया आपण दयानंद शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देऊया. दयानंद शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण आयुष कोहलीला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. आयुष मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. कॉंग्रॅच्युलेशन्स, मॅन ऑफ द मॅचचे हिरो झालेत. चला नेक्स्ट मॅच ओवली टीम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि या वाल टीमला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जोडले जातील मनोहर पाटील वाजे.